नमस्कार, मी प्रियांका आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते। आणि आपण सर्वजण आनंदात, निरोगी आणि समाधानी असाल अशी मनापासून आशा करते। तर मित्रांनो, आज आपण अत्यंत महत्त्वाचा विषय इथे घेऊन आलेलो आहोत। मीन राशीच्या व्यक्तींसाठी मे महिना कसा राहणार आहे। तर मित्रांनो, प्रत्येक महिन्यात ग्रहांची स्थिती बदलत असते आणि त्या बदलाचा जो प्रत्येक राशीवर प्रभाव असतो तो वेगळा पडत असतो। तर या मे महिन्यात मीन राशीसाठी ग्रहांची स्थिती अशी आहे की 12व्या घरामध्ये राहू, पहिल्या घरात शनी आणि मंगळ, दुसऱ्या घरात सूर्य आणि बुध, तिसऱ्या घरात शुक्र, चौथ्या घरात गुरु आणि 5व्या घरात केतू आहे। तर या सर्व ग्रह स्थितीचा सखोल विचार करून आपण तुमचे राशी भविष्य इथे समजून घेणार आहोत। सध्या तुमच्यावर शनीची 7.5 चालू आहे आणि दुसरा टप्पा चालू आहे। ओके, तर या टप्प्यात शनी तुमच्या पहिल्या घरात म्हणजेच लग्नस्थानी आहे। पहिलं घर तुमचं व्यक्तिमत्व, विचार, आरोग्य, मानसिकता आणि आत्मविश्वास दर्शवतं। इथे शनी आणि मंगळ एकत्र आल्यामुळे तुमच्या स्वभावात थोडासा बदल जाणवू शकतो। लहान सहान गोष्टींवर चिडचिड होणं किंवा पटकन राग येणं, एक प्रकारे रागवणे, या गोष्टी, आक्रमकता, या गोष्टी तुम्हाला जाणवू शकतात। परंतु याचबरोबर तुमची बुद्धी तीक्ष्ण होईल, तुम्ही अधिक जागरूक व्हाल, प्रत्येक गोष्टीचं ज्ञान घेण्याची इच्छा वाढेल, कोणत्याही प्रश्नाला तत्काळ उत्तर देण्याची क्षमता निर्माण होईल। मात्र इथे एक महत्त्वाची सूचना आहे, मला सगळं माहिती आहे असा अहंकार तुम्हाला टाळायचा आहे। विशेषतः 11 मे पर्यंत राग, अस्थिरता, अधीरता जास्त जाणवू शकतं, पण 11 मे नंतर परिस्थिती हळूहळू सुधारणार आहे। आरोग्याच्या दृष्टीने पाहिल्यास एकंदरीत तब्येत ठीक राहील, कोणतीही मोठी समस्या दिसत नाहीये। मात्र शनी आणि मंगळ यांच्या संयोगामुळे थोडी डोकेदुखी, मानसिक ताणतणाव किंवा ओव्हर थिंकिंग होऊ शकतं। त्यामुळे ध्यान, प्राणायाम किंवा शांत राहण्याचा प्रयत्न करणे अत्यंत गरजेचं आहे। आता आपण धन, कुटुंब, वाणीबद्दल बोलूया। तुमच्या दुसऱ्या घरात सूर्य आणि बुध असल्यामुळे आर्थिक स्थिती चांगली राहील, उत्तम उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे आणि करिअर मधून तुम्हाला लाभ मिळेल। परंतु इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाणीवर नियंत्रण ठेवणं, कारण पहिल्या घरातील शनी आणि मंगळ तुमच्या विचारांवर परिणाम करतील। जे विचार मनात येतील तेच शब्दात बाहेर पडतील, त्यामुळे नकळत कुणाला दुखावलं जाऊ शकतं। विशेषतः 11 मे पर्यंत तुमच्या बोलण्यावर संयम ठेवणं खूप आवश्यक आहे। करिअरच्या दृष्टीने हा जो महिना आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे आणि सकारात्मक दिसत आहे। तुमचं 10वं घर म्हणजे करिअर आणि 9वं घर म्हणजे भाग्यस्थान। ओके, तर दोन्ही मजबूत आहेत, त्यामुळे नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे आणि तुमच्या मेहनतीला योग्य फळ मिळेल। काही बदल होण्याची शक्यता इथे आहे, जसं की नोकरीत बदल, पद तुमचं बदलू शकतं किंवा कामाच्या ठिकाणी बदल दिसत आहे, पण हे बदल तुमच्यासाठी चांगलेच असतील। शनीची दृष्टी करिअरवर असल्यामुळे मेहनत थोडी वाढेल, जबाबदाऱ्या वाढतील, पण त्याच वेळी तुम्हाला त्या मेहनतीचं फळही नक्की मिळेल। सुख संपत्ती, घरगुती जीवनाबद्दल बोलायचं झालं तर चौथ्या घरात गुरु बसलेले आहेत, जो अतिशय शुभ संकेत आहे। घरातील सुख वाढणार आहे, वाहन खरेदीचं शक्यता जास्त आहे, प्रॉपर्टीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला यश मिळू शकतं। मंगळ हा भूमीचा कारक असल्यामुळे जमीन किंवा मालमत्तेशी संबंधित एखादं काम तुमचं पूर्ण होऊ शकतं, जे कदाचित बऱ्याच दिवसांपासून रखडलेलं असेल ते पूर्ण होऊ शकतं। आता तिसऱ्या घरात शुक्र असल्यामुळे मित्रांनो, क्रिएटिव्ह आणि ऑनलाईन क्षेत्रात जे काम करतात त्या काम करणाऱ्यांसाठी हा महिना खूप चांगला आहे। जर तुम्ही सोशल मीडिया, यूट्यूब, डिजिटल मार्केटिंग किंवा कोणत्याही क्रिएटिव्ह क्षेत्रात काम करत असाल तर तुम्हाला चांगली प्रगती इथे दिसून येईल आणि नवीन संधी मिळू शकतात। नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर मे महिना तुमच्यासाठी अत्यंत अनुकूल आहे। आता शिक्षणाच्या दृष्टीने पाहिल्यास 5व्या घरात केतू असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी हा महिना मध्यम स्वरूपाचा राहील, ना फार उत्कृष्ट ना वाईट, पण स्थिर।
मुलांबाबत कोणताही निर्णय घ्यायचा असल्यास तो योग्य ठरेल. मात्र एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जून महिन्यात गुरु 5व्या घरात येतील आणि त्या काळात विद्यार्थ्यांसाठी खूप चांगला काळ सुरू होईल. एकाग्रता वाढेल, अभ्यासात प्रगती होईल, उत्तम निकाल मिळतील. ओके, तर मित्रांनो, एकंदरीत मे महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे. करिअरमध्ये प्रगती, भाग्याची साथ आहे, आर्थिक लाभ तुम्हाला मिळणार आहे, क्रिएटिव्ह क्षेत्रात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, रागावर नियंत्रण ठेवा, वाणी सांभाळायची आहे आणि अहंकार टाळायचा आहे. अन्यथा छोट्या गोष्टींमुळे वादविवाद वाढतील किंवा नातेसंबंधामध्ये तणाव जाणवू शकतो, निर्माण होऊ शकतो. तर उपाय मी सांगते. उपाय म्हणून शनीची 7.5 असल्यामुळे दररोज शनी महाराजांचा जप करायचा आहे. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच गुलाबाचे अत्तर वापरा आणि हलक्या पेस्टल रंगाचे कपडे परिधान करा. हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरेल. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कमेंट करून तुमचा अनुभव नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. हर हर महादेव.